राष्ट्रीय काँग्रेसची 2 दिवसीय नवसत्याग्रह बैठक बेळगावमध्ये पार पडणार आहे। या बैठकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन बेळगावमध्ये करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या बैठकीच्या निमित्ताने देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते बेळगावमध्ये असणार आहेत आणि या सगळ्या नवसत्याग्रह बैठकीच्या एकूणच कार्यक्रमांची सुरुवात आता झालेली आहे। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याच परिसरात असलेल्या बेळगावमध्येच असलेल्या वीर सौध उद्यान परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यानंतर त्यांच्या हस्तेच याच उद्यान परिसरात असलेल्या फोटो गॅलरीचं देखील आता उद्घाटन झालं आहे। खरं तर 26 डिसेंबर 1924ला महात्मा गांधी याच बेळगावच्या वीर सौर उद्यानामध्ये आलेले होते। त्यांच्याच नेतृत्वाखाली एक काँग्रेसची बैठक देखील झालेली होती आणि त्याच्या आठवणी ज्या आहेत त्या जागवण्याचा प्रयत्न या फोटो गॅलरीच्या माध्यमातून होणार आहे। तो इतिहास काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळावा यासाठी ही फोटो गॅलरी आहे ती नव्यानं उभारण्यात आलेली आहे, ज्याचं उद्घाटन थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेलं आहे। खरं तर काँग्रेससाठी आताचा हा जो काही काळ आहे तो कठीण काळ चाललेला आहे असं म्हणावं लागेल आणि त्याचमुळे कार्यकर्त्यांना कुठेतरी उभारी देण्यासाठी अशा पद्धतीनं हे 2 दिवसीय नवसत्याग्रह बैठक जी आहे ती केली जाते। आपण बघतोय महात्मा गांधी यांचे सूत कताईचं मशीन असेल ते देखील या ठिकाणी आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बेळगावमध्ये आल्यानंतर महात्मा गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कशा पद्धतीनं बैठक झालेली होती, कोण नेते तत्कालीन उपस्थित होते याची आठवण करून देणारी ही फोटो गॅलरी म्हणावी लागेल। हे सगळे बेळगावमध्ये महात्मा गांधी आल्यानंतरची ही सगळी फोटो आहेत ते या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे, फोटो गॅलरी उभारण्यात आली आहे। खरं तर इतिहासाची उजाळा मिळावा, इतिहास नवीन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा सगळा कळावा यासाठी खरं तर काँग्रेसकडून या सगळ्या ही फोटो गॅलरी वीर सौध उद्यान परिसरामध्ये उभारण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतो याचं महत्त्व देखील कर्नाटक काँग्रेससाठी मोठं आहे असं म्हणावं लागेल। एकूणच आपण बघतोय देशभरामध्ये आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे किंवा काय नेमकी काँग्रेसची भूमिका असायला हवी या संदर्भात आता उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये त्याचबरोबर आज देखील एक बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये देखील विचारमंथन केलं जाणार आहे। उद्या होणाऱ्या सभेमध्ये सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील हे मार्गदर्शन करणार आहेत। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की आजपासून या सगळ्या कार्यक्रमांना आहे ती सुरुवात झालेली आहे। 2 दिवस भरगच्च काँग्रेसचे कार्यक्रम बेळगाव परिसरामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे बेळगाव शहराचा परिसर जो आहे तो काँग्रेसमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातीलच ही एक महत्त्वाची बाब म्हणजे फोटो गॅलरी आहे ती वीर सौध उद्यान परिसरामध्ये उभारण्यात आलेली आहे। ती सिद्धरामय्या यांच्या हस्ते या सगळ्या वीर सौध उद्यानामधील फोटो गॅलरीचं उद्घाटन झालेलं आहे। महात्मा गांधींच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या निमित्तानं कर्नाटक काँग्रेसकडून केला गेलेला आहे आणि त्यामुळे कर्नाटक काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी देखील ही फोटो गॅलरी जी आहे ती ऊर्जा देणारी ठरेल असं म्हणायला हरकत नाही। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, बेळगाव।